एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. नेहमीच्या मैद्याचा आणि साखरेचा केक खाऊन कंटाळा येतो आणि मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचंय. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून एकदम मऊ आणि स्पंज सारखा चॉकलेट केक. हो, गूळ आणि कोको पावडरचं हे कॉम्बिनेशन चवीला तर अप्रतिम लागतंच, पण आरोग्यासाठी तितकंच पौष्टिक आहे. तर इथे आता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा आहे. तर इथे पाऊण कप गूळ घेतला तरी सुद्धा चालेल, पण जरा कमी गोड हवा असेल तर अर्धा कप घ्यायचा नंतर यामध्ये आता आपल्याला पाव कप दूध घालायचे आणि गूळ आणि दूध हे एकजीव करून घ्यायचे, म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळला जाईल. पण गूळ घेताना मी इथे किसून घेतला होता. तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. छान विरघळलं की यामध्ये दही आणि तेल घालायचे. तर दही मी अर्धा कप घेतलाय आणि तेल इथे पाव कप घेतलाय. आता छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर एकजीव होईपर्यंत आणि लक्षात असू द्या, दूध जास्त गरम नसावं, अगदी हलकं कोमट असावं. आता हे छान असं मिक्स झालं की इथे आपल्याला केक टीन आता तयार करून घ्यायचंय. तर इथे थोडंसं तेल लावून घ्यायचंय. नंतर वरून यावर आता गव्हाचं पीठ सगळीकडे पसरून घ्यायचंय, म्हणजे केक व्यवस्थित निघला जाईल भांड्यातून. आता हे भांड तयार करून घेतलं की आता पुढची स्टेप ती म्हणजे गव्हाचं पीठ. तर आता गव्हाचं पीठ इथे आपण 1.25 कप घेतोय. ज्या कपाने आपण दही, तेल, कोको पावडर मोजली होती त्याच कपाने 1.25 कप इथे गव्हाचं पीठ घ्यायचंय. आता गव्हाचं पीठ घेताना आपल्याला ते चाळून घ्यायचंय. तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचंय. यामध्ये आता कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर बेकिंग पावडर इथे मी 1 चमचा घेते आणि बेकिंग सोडा पाव चमचा आणि अगदी किंचित मीठ घ्यायचे. आता हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचे आणि हे पीठ घेताना लक्षात असू द्या, चाळूनच घ्यायचे, म्हणजे केक व्यवस्थित फुलला जातो. आणि गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा निघतो, त्यामुळं तर हे पीठ नक्कीच चाळून घ्यायचं. आता इथे पीठ सुद्धा चाळून झालंय. आता मिक्स करायचंय. आता इथे आपल्याला दूध घ्यायचंय. आता दूध आपल्याला गरजेनुसार घ्यायचंय. कधी कधी दूध जास्तीचं लागू शकतं, त्यानुसार इथे दूध आपल्याला कमी जास्त करायचंय. पण गव्हाचा केक करताना मिश्रण जास्त सैल करायचं नाही, थोडंसं असं घट्टच ठेवायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय. आता केक टीन मध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. तर मी आधीच कढई प्रीहीट व्हायला ठेवली आहे, म्हणजे छान अशी गरम होईल. आता इथे तुम्ही व्हॅनिला इसेन्स घातलं तरी सुद्धा चालेल, कारण त्याचा पण सुगंध खूप भारी दरवळतो. आता यावर थोडेसे चोको चिप्स घालायचे. नंतर इथे मी मगज बी घातले आणि काही भोपळ्याच्या बिया घातल्या. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता छान असं स्प्रेड करून घ्यायचे आणि टॅप करायचे. आता कढई पण छान फ्रीट झाली आहे. आता आपल्याला केकचं भांड कढईमध्ये ठेवायचंय आणि झाकण ठेवायचंय. तर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. तर 30 मिनिटाकरिता आपण असंच झाकण ठेवूया आणि 30 मिनिटांनी बघूया. तर आता 30 मिनिट झाले, झाकण काढून बघू. आता केक पण किती छान फुललाय, पण आता आपल्याला चेक करायचंय. तर एक सुरी घ्यायची, बघूया. तर अजून चिटकते सुरीला, याच्यामुळे अजून आपला केक तयार झालेला नाहीये. अजून आपण 10 मिनिटाकरिता असंच ठेवून देऊया. आता 10 मिनिटांनी बघू. आता इथे केक तयार झालाय, लगेच कळते आणि सुगंध अख्ख्या घरभर पसरलाय. आणि एक केक बेक होताना पहिले 25 ते 30 मिनिट कढई किंवा तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर झाकण अजिबात काढायचं नाही, कारण काय होतं, सारखं सारखं झाकण उघडल्याने आतील वाफ निघून जाते आणि केक मध्यभागी बसतो. त्यामुळं लगेच आपल्याला झाकण काढायचं नाही. 30 मिनिटांनी तुम्ही झाकण काढून चेक करू शकता. आता पूर्णपणे केकचं भांड हे थंड करून घ्यायचंय. नंतर कडा सोडून आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती पटकन हा केक निघलाय. याचा अर्थ आपला केक पण मस्त झालाय, अजिबात चिटकला नाही.
अशा छोट्या-छोट्या टिप्स लक्षात घेतल्या ना, तर अजिबात आपला केक फसणार नाही, म्हणजेच बिघडणार नाही आणि केक बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे दूध असेल किंवा दही असेल, हे फ्रिजमधनं आधीच बाहेर काढून ठेवायचं. रूम टेम्परेचरवर आलं, की मग आपल्याला वापरायला घ्यायचंय. एकदम व्यवस्थित होतं. कधी-कधी काय होतं, आपण फ्रिजमधलं दूध डायरेक्ट तसं वापरतो, त्याच्यामुळे केक आपले बिघडतात. तर तसं न करता अशी व्यवस्थित काळजी घेतली, की आपले केक सुद्धा व्यवस्थित होतात. तर बघा इथे केक सुद्धा किती मस्त झालाय. तर अतिशय पौष्टिक असा हा केक इथे आपला तयार झालाय. आता हव्या त्या आकारात असे पीसेस करून घ्यायचे. तर इथे मी मोडून दाखवते. तर बघा किती स्पॉन्जी केक इथे तयार झालाय. खूप भारी झालाय. तर आता ही केक खाण्याची अजून एक पद्धत जी की मुलांना खूप आवडेल. तर एका प्लेटमध्ये असे पीसेस काढून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला इथे चॉकलेट सॉस घालायचा आहे. इतकं अप्रतिम लागतो ना, म्हणजे कोणाला वाटणारच नाही, की आपण हा गव्हाच्या पिठापासून एवढा भारी केक बनवलाय. तर असा हा लहान मुलांचा आवडता चॉकलेट फ्लेवरचा आणि आरोग्यासाठी एकदम पौष्टिक असलेला गुळाचा केक तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.